तुमच्यासारख्या माणसांनी पुढाकार घेतला आणि त्या माणसाला 15, 20, 25 लाख रुपये मदत मिळाली. ही त्याची बायको आहे, त्याचा मुलगा आहे. बरं बघा, चेहऱ्याकडे बघा ना. माणूस की डोळे असेल तर बघा ना, त्यांचा चेहरा बघा ना. काय करणार तो? अशा डोळ्याने तो माणूस बायकोला कशी पोसणार, पोरग्याला कसं शिक्षण पूर्ण करणार, मोठं कसं करणार? मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय. ड्युटीवरती तुमचा डोळा कोणी फोडला किंवा गेला तर तुम्हाला हॉस्पिटलला नेऊन तात्पुरता इलाज करून घरी आणून सोडलं आणि तुम्ही जेवढ्या वर्षाचं काम केलं तेवढी सर्व्हिस दिली, तुम्ही स्वतः घ्याल का? पदावर बसलायत ना, पण माणुसकी विसरू नका. पद आहे, आज आहे तर उद्या नाहीये, पण माणुसकी जे मनापासून कराल ना अशा लोकांसाठी, ते उद्या तुमच्या मुलाबाळांना पण त्याची पुण्यही लागेल, एवढं लक्षात ठेवायचं. मी राज पार्टे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा उपाध्यक्ष. आज आपण मुळशी या ठिकाणी लुपिन नावाच्या कंपनीत आलेलो आहोत. ह्या कंपनीमध्ये हा कामगार काम करत होता आणि काम करत असताना ऍसिडची बॉटल पडली आणि बॉटल फुटून या कामगाराच्या डोळ्यात गेली आणि आज त्या कामगाराचा पूर्ण डोळा बाद झालेला आहे आणि त्याचा हा लहान मुलगा आहे, ही पत्नी, हा भाऊ आहे आणि आता या कुटुंबाला कमाई करणारं कोणच नाहीये. आज ह्या लहान मुलाचं शिक्षण कोण करणार? ही त्याची मिसेस आहे, ती घरकाम भांडीकाम करते. त्याच्यामुळं या कंपनीत मी आज या एका सामान्य एक सिंगल माणसासाठी दादरवरून इकडे आलेलो आहे. तर माझं या कंपनीला आत्ताच मी मीटिंग केली आणि त्यांना मी सांगितलंय की या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय तुमच्या कंपनीत आणि सगळ्यात पहिली ऍसिडची बॉटल 2018ची यांच्या कंपनीत ते ठेवतातच कसे, हा माझा सगळ्यात पहिला आरोप आहे. तुमच्या चुकांमुळे 2018ची एक्सपायर झालेली ऍसिडची बॉटल तुम्ही कंपनीत ठेवता आणि ती बॉटल पडून कामगाराचा डोळा जर जातो आणि त्याला तुम्ही काही भरपाई देत नसाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना ही कदापि शांत बसणार नाही. आणि मी ह्या कामगाराला शब्द देतो, तुम्ही सन्माननीय राज ठाकरे साहेबांकडे, सन्माननीय अमित ठाकरे साहेबांकडे आलेला आहात तर तुमचं कुटुंब, तुमच्या मुलाचं शिक्षण, तुमची पत्नी आणि तुमचं घर चालवण्यासाठी जेवढं जे काय मला करता येईल, मला कितीही ताकद लावायला लागली ती आम्ही लावायला तयार आहोत. वेळ आली तर या कंपनीच्या गेटवरती आम्ही इथे येऊन बसू. जोपर्यंत या कामगाराला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या कंपनीच्या गेटवर बसू. तर आज आता त्या लोकांनी आमच्याकडे थोडा वेळ मागितलेला आहे, बघू काय मार्ग निघतो का. नाही तर आम्ही ज्या पद्धतीने जे काय करता येईल, आंदोलन म्हणा, मनसे दणका म्हणा, जे काय करायला लागेल ते करायची तयारी आहे. पण या कामगाराला त्याचा डोळा आज बाद झालाय, आता त्याचा दुसरा डोळा पण दिसायचं बंद आलाय. तर ह्या मुलाला, ह्या ताईला आणि ह्या कामगाराला न्याय दिल्याशिवाय आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनावाले शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं काय म्हणणं आहे, बीव्हीजीचं आमचं काही घेणं देणं नाही. कंपनी इथली, कामगार इथला, तुम्ही थर्ड पार्टी वेंडर बाहेरून तुम्ही आणला होता आणि जी काय घटना घडली ती तुमच्या ह्या ठिकाणात घडली. तो फक्त पेरोलवर ठेवणारा होता, बाकी त्याचा काय रोल आहे? तर ह्या माणसाच्या नुकसान भरपाई कोण देणार? आता हा जो काही प्रकार घडला, पहिली गोष्ट ज्या वेळेला अपघात झाला त्याच्यानंतर जी काही ट्रीटमेंट असेल, आपण जो काय असेल खर्च सगळ्या कंपनी जो काही खर्च तो केला. त्याच्यानंतर त्यांचं जे काय कायदेशीररित्या आपलं देणं असतं त्याचं पेन्शन चालू तुमचं नाव काय? देशपांडे, विशाल कुलकर्णी. कुलकर्णी, बरोबर. आता तुम्ही ड्युटीवरती आहात, बरोबर आहे. मी येताना मोठ्या दगड घेऊन आलो आणि आता तुम्हाला 2 मोठे दगड मारले, तुमचा चष्मा फुटला, तुमचा डोळाही फुटला. तुम्ही कंपनीत काय सांगणार की मी ड्युटीवर असताना माझ्यावर हल्ला झाला, बरोबर. तुम्हाला नेऊन तुमचे डोळे काढून त्यात काय टाकून टाके मारून घरी पाठवलं आणि तुम्ही 5 वर्ष काम केले, तुमच्या बेसिक प्रमाणे तुम्हाला ग्रॅज्युएटी दिली. बसाल माणुसकी म्हणून? कुलकर्णी, थोडी तरी माणुसकी बोला ना तुम्ही. हे जे तुम्ही बोलताय, काय बोलताय? ज्या वेळेला तुमच्या कामावर काम करत असताना घटना घडली, कंपनीचं कर्तव्य आहे की त्याला नेऊन ट्रीटमेंट करणं, बरोबर. ते केलं तुम्ही. मग त्याच्या आयुष्याची ज्या वाट लागली त्याचं काय, त्याची नुकसान भरपाई कोण देणार? तुम्ही काय ग्रॅज्युएटीने हिशोब दिला तर काय मेहरबानी केली? अहो, मराठी माणसात तुम्ही, मला लाज वाटते आणि तुम्ही कुलकर्णी सारखा माणूस तुम्ही बोलताय. किती कंपनीची लोमतेगिरी करणार तुम्ही लोक यार? तुमच्या स्वतःच्या मनाला पटतंय जे तुम्ही बोलताय ते? तुमच्या स्वतःच्या मनाला पटतंय का सांगा मला?
पटतंय का सांगा ना तुम्ही. पटलं का हा किंवा नाही मध्ये सांगा ना. तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे. आम्ही तुम्ही मला सरपंचांचे फोन आले होते, तुम्ही पाणी वाटता हे करता सगळं, मला सगळं मान्य आहे. पण ती प्रत्येक कंपनीला जो फंड आहे तो वापरायला लागतो. ते काय आपण उपकार नाही करत. गाववाल्यांसाठी ते असते समाजसेवा, पण तुमच्यासाठी गव्हर्नमेंटला दाखवण्यासाठी ते करणं जरुरी असतं. आज माझी पण कंपनी आहे, माझी सामाजिक संस्था आहे, त्यामुळे हे सगळं तुम्ही पाणी वाटप करतो, हे करतो, ते करतो, हे गाववाल्यांना दाखवा भावनिक. तुम्हाला ते करणंच आहे, इथे नाही तर तिथे कुठेतरी करणंच आहे. ह्या माणसाचा डोळा गेलाय, आज त्याच्या आयुष्याची पूर्ण वाट लागली, त्याचं बोला. बोलवा फॅमिलीचं काय बोलवा बोलवा. फॅमिलीला पण बोलव. आणि बोलवलं. फॅमिलीची जबाबदारी कोण घेणार? त्याची मुलं असतील तर मुलांची जबाबदारी कोण घेणार? 8 वर्षाचं त्यांचं आतापासून ते घरी बसले तर काय होणार? बसा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय. ड्युटीवरती तुमचा डोळा कोणी फोडला किंवा गेला तर तुम्हाला हॉस्पिटलला नेऊन तात्पुरता इलाज करून घरी आणून सोडलं आणि तुम्ही जेवढ्या वर्षाचं काम केलं तेवढी सर्व्हिस दिली. तुम्ही स्वतः घ्याल का? पदावर बसलात ना, पण माणुसकी विसरू नका. पद आहे आज आहे तर उद्या नाहीये, पण माणुसकी जे मनापासून कराल ना अशा लोकांसाठी, ते उद्या तुमच्या मुलाबाळांना पण त्याची पुण्यही लागेल, एवढं लक्षात ठेवायचं. त्याची फॅमिलीची जबाबदारी घेतली पाहिजे तुम्ही. आणि यात बीवीजीचा काहीच संबंध नाहीये. तो काय करणार, बीवीजी काय करणार? तुम्ही किती वर्षापासून या फील्डमध्ये आहात? 16 वर्ष. मी ह्या कामगार क्षेत्रात 22 वर्ष, म्हणजे एकदम लहान वयातच मी युनियन लीडर झालोय. तुम्ही एकाच कंपनीत काम करताय. मी रोज दिवसातून 10 वेगळ्या कंपनीत जातो आणि रोज मला वेगळे मॅनेजमेंट भेटतात. तिथे काही तुमच्यासारखे असे ना लाचार लोक मला भेटतात. लाचार, तुम्हाला तर राग येईल. थोडं तरी तुम्हाला काय वाटलं पाहिजे की तुम्ही काय बोलताय. एकदम पोपटासारखं सांगताय तुम्ही. त्यांचा डोळा गेला, आम्ही हॉस्पिटलवर ट्रीटमेंट केली आणि त्यांनी जेवढे वर्ष काम केलेलं तेवढा हिशोब, त्याचं नुकसान भरपाई काय? नुकसान भरपाई काय? जे आता कायदेशीर होते नुकसान भरपाई त्यांचं पेन्शन. कायदेशीर काय? कायदेशीर काय? ESICचं जे पेन्शन आहे ते चालू करून दिलं. त्यांचं त्याच्या जे काही निकष आहेत त्याच्यामध्ये त्यांना नुकसान भरपाई काय? मला कायदा नका सांगू. कंपनीकडून नुकसान भरपाई काय त्या माणसाला? त्यांची फॅमिलीचं. कंपनीकडून नुकसान भरपाई काय? एखाद्याचा डोळा गेलाय, त्याला कितीतरी लाख रुपये तुमच्याकडनं मदत दिली पाहिजे होती. तुमच्या खिशातले तर पैसे नाही जात ना. मग अडचण कुठे? मला काय ते सांगायचं, नाही त्या फॅमिलीला घेऊन मी इथेच बसणार, घरी नाही जाणार. अरे आपल्याला अभिमान वाटतो. एखाद्या कंपनीत एंट्री मारली, टेबलवर बसलं की मराठी माणसाची नावं घेतली की ऊर भरून येतो. आजकाल मिळत नाहीत आपली लोक, पण असे विकले जातात तुम्ही लोक मराठी माणसं. पुण्यात राहुल कुलकर्णी म्हणून नाव तरी सांगू नका. मग काहीतरी दुसरं नाव सांगा. पांडे, भिंडे, पटेल असं काहीतरी नाव सांगा. जेव्हा अशी भाषा वापरताना, जर तुमच्यासारख्या माणसांनी पुढाकार घेतला आणि त्या माणसाला 15, 20, 25 लाख रुपये मदत मिळाली, की त्याची बायको आहे, त्याचा मुलगा आहे, मला बघा चेहऱ्याकडे बघा ना. माणुसकी डोळे असेल तर बघा ना, त्यांचा चेहरा बघा ना. काय करणार तो? अशा डोळ्याने तो माणूस बायकोला कशी पोसणार, पोरग्याला कसं शिक्षण पूर्ण करणार, मोठं कसं करणार? तुमच्या पेन्शनवर होणार आहे. किती पेन्शन मिळणार आहे सांगा मला तुम्ही. मला काय ते नीट सांगा. आम्ही तुमच्याकडे साधी चहा पण नको तुमच्या आम्हाला, पण तुमच्याच कंपनीत काम केलेलं आहे. आज पूर्ण डोळा गेलाय त्या माणसाचा, त्याच्या बायकोकडे, त्याच्या मुलाकडे, आणि त्याच्याकडे बघून तुम्ही कंपनीने काहीतरी अमाऊंट सांगावं की आम्ही कंपनी हे त्याला देतोय. आणि एवढं आयुष्य त्याचं बरबाद झालंय. 20 ते 25 लाखाच्या खाली नुकसान भरपाई घेणार नाही आम्ही. बोला तुम्ही कंपनीशी, सांगा मला काय ते.